नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले ते 8 वाजले ते आता. आणि इकडे माझा चालू आहे स्वयंपाकमध्ये आता भाजी केली. आज करायची घेवड्याच्या शेंगाची. घेवड्या शेंगा स्वच्छ धुवून घेतले ते. आता भाजीला फोडणी देऊन घेते. त्याच्या शेंगाची भाजी झाली आता इकडे सुकी. आणि पत्ता भाजी करायची, शेवग्याची शेंग. चला मग फोडणी देऊन घेऊया आता भाजीला. आणि आता खलबत्त्यामध्येच कांदा कुटा करून घेतला आता मी भाजीचा. इथं तेल तापायला ठेवलं होतं, मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तडतडायला लागली आता. जिरे टाकते. आता इथं कांदा कुटा केलेला टाकून घेतलाय. काळा तिखट टाकून घेतले. आता शेंगा टाकते. गरम पाणी करून घेतलं होतं, टाकते आता जर. फोडणी दिली आता. आता झाकून ठेवते. आता सगळा स्वयंपाक झाला आणि आता आम्ही जेवण करायला बसायला लागलोय सगळेजण. आणि सगळी भांडी घासून टाकली, जेवण वगैरे केलं आता. आणि घरची सगळी कामं आवरली. आणि आता इकडं भुईमूग खुरपायला सुरुवात. आता आम्ही काकडी तोडूस तर बरंच सारं खुरपून घेतले ते 5-6 सारं. आणि आता राहिले ते 4 सारं. आता ककडी काय तोडायची नाही, ककडीला काय भाव नाही, त्यामुळं तोडलीच नाही ककडी. आता भुईमूग खुरपायला सुरुवात करायला लागलो आता आम्ही. सुरुवात केली आत्यानी, पण आम्ही केली नव्हती अजून भुईमुगामध्ये आलो नव्हतो. भरपूर सगळं झालं भुईमुगामध्ये. चला आता खुरपून घेऊया आज. भुईमूग पण जरा पातळ झाला आहे, भरपूर पाखरांनी खाल्ला आहे. चांगला पेरला होता, पण पाखरानं खाल्ल्यामुळं तरी भरपूर पाखरं राखली होती. पण खाऊ द्या, पाखरांनी तर कुठलं कधी खायचं, त्याच्यामुळं भरपूर पातळ झालं आहे. खालच्या कडेला आहे जाट, पण इकडे जरा पातळ झालं आहे. चला आता घेऊया खुरपून. तण भरपूर आहे, गच्च असं सारं भरलं ते. चला आता खुरपून घ्यायला सुरुवात करूया. तर आम्ही इथं सकाळी 10 वाजता बसलो होतो खुरपायला. तर तिघीच्या 3 पाती निम्यापर्यंत गेले ते. आणि आपल्याला आता 1:30 वाजता माळावर जायचं आहे ककडी तोडायला. टमाटे बांधायला बाया होत्या, बांधते त्या वर माळावर. 1:30 वाजता वर गेल्यावर तुम्हाला दाखवते. बरंच खुरपून झालं आपला भुईमूग. आता इकडं 4 सार राहिलेत, आता अर्धा. तर आता भुईमूग खुरपून माळावर आला. आता मी 1:30 वाजले दुपारच्या. आणि ककडी तोडायची. आज सकाळनं ककडी काय तोडली नाही, कारण का टमटम लावलं होतं टमाटे बांधायला. बाया होत्या वर, बाया टमाटे बांधत होत्या, आम्ही खाली भुईमूग खुरपत होतो. आणि आता आपल्याला ककडी तोडायला बाया घ्यायचे ते. बादल्या कॅरेट्या घेऊन चाललो आता आम्ही. तर 4 बहुत झाले ते बांधून टमाटा.
अर्ध्यापर्यंत गेल्या त्या बाया. चला आता काकडी तोडायला बाया बोलवून घेऊ. काकडी तोडायला सुरुवात करू. टमाट्याचा माल भरपूर चांगला लागला आहे बघा. 3 वाजले. त्या काकडी तोडून झाले आपल्या एक तुकडा. 9 जणी होत्या, त्या 7 जणी आणि आम्ही 3 जणी मिळून काकडी तोडली. आता काकडी तोडत तोडत शेळ्यांना थोडंसं गवत काढते गठोड्यावर. चांगला आहे पातीला. चला आता माझं 2 आखणं राहिले, तेवढी 2 आखणं पूर्ण करू आणि मग गवत काढते. त्याने पाती गणेश काकडी निवडून घेतली होती. इकडं 1 नंबर माल काढला होता. आता निवडून सगळं झालं. आता पिशव्या भरून घ्यायला लागलो आहेत आम्ही. इकडं वजन करायचं चालू आहे. गवत आणलेलं शेळ्यांना टाकलं. आता घरी आलो आता आणि आता गोरं पाणी दावून घ्यायला लागली मी. भुईमुगाच्या रानातलं गवत गोळा करून आणलं आता सगळं गोरांना टाकायला. आता गोरांना पाणी झालं, वैरण दावून टाकून झाली. यायला आता हातपाय तोंड धुलं. गोरांचं सगळं बघून झाल्यावर हातपाय तोंड धुलं आणि आता दिवाबत्ती केली. आता चला आता स्वयंपाकाला लागू. पीठ मळून घेतले. आता इकडं दूध तापाय ठेवले. दूध तापस्तोपर्यंत इकडं आज आळूच्या वड्या करायच्या. त्या आळूची पान आहे ती. सगळ्या भरून घेतल्या त्या आणि बाहेर चुलीवर आळूची भाजी शिजली. आता फोडणी देऊन घेते आणि वड्या तळून घेते.